जय महाराष्ट्र सर्वांना. कशात सर्व मजेत ना? स्वागत आहे तुमचं एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. मी आज आलोय मुंबईमध्ये सर्वात मोठं फेस्टिवल बघायला, कालाघोडा आर्ट फेस्टिवल. इथे पहिल्यांदा जातोय आणि आता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथे आहे. इथून चालत जाणार आहे मी, 15-20 मिनिटं अंतरावरती आहे. तर पहिल्यांदाच जातोय आणि या फेस्टिवलला 26 वर्ष पूर्ण झाले. 1999 मध्ये हे फेस्टिवल चालू झालं होतं. तर तुम्ही कधी आला नसाल तर तुम्ही नक्की या आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत. इथे आपण पोहोचलोय आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. खूप सारी गर्दी आहे आणि आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी ना रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि तो QR कोड आहे, त्याला स्कॅन करून आपण रजिस्ट्रेशन करून आतमध्ये जाणार आहोत. हाच तो QR कोड आहे, तर स्कॅन करा, जी काही डिटेल्स आहे ती द्या, त्यानंतर रजिस्टर होईल. रजिस्टर झाल्यानंतर बुक होईल. मग चेकिंग करून आणि तिकीट दाखवून मी आता आतमध्ये एंट्री केली आहे आणि मी आता आतमध्ये पोहोचलोय आणि माझ्या समोर मेन एंट्रन्स बघायला भेटतोय, काला घोडा आर्ट फेस्टिवल. त्या साईडला मी जाणारच आहे, पण पहिलं मी या साईडला जाणार आहे. या साईडला खूप सारे स्टॉल आहेत, ते बघायचे आहेत मला कोणते कोणते आहेत. चारी बाजूला ना खूप सारे वेगवेगळे स्टॉल आहेत आणि हे स्टॉल ना आपल्या भारत देशाच्या प्रत्येक राज्यातून जी काही लोक आहेत ना, त्या लोकांचे हे स्टॉल आहे. आणि यांनी ना ज्या आपण वस्तू यूज नाही ना करत, त्या वस्तूंपासून ना चांगल्या नवीन वस्तू ना बनवल्या, त्यांची जी काही कला ती दाखवण्याचा प्रयत्न केला. आता आपण पोहोचलोय काल्या घोड्याच्या इकडे आणि हा काला घोडा आणि या साईडला जे काही आर्ट्स आहेत ना, ते आता मी बघायला जातोय. आणि ह्या गेटच्या इथे मी आलोय आणि हा गेट आहे ना, हा बॉटल पासून बनवलेला गेट आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप सारे स्टॉल आहेत. आणि जर तुम्हाला कोणती वस्तू जर आवडली असेल ना, तर तुम्ही विकत घेऊ शकता इथून. आणि इथे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय, जे काही मानवी शरीरामध्ये श्वासाच्या रिलेटेड जे काही अवयव आहेत ना, ते त्यांनी इथे दाखवलेले आहेत आणि इथे ना याबद्दल ना माहिती सुद्धा दिलेली आहे. इथे ना त्यांनी गेम झोन बद्दल खूप चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलाय, ऑफलाईन आणि ऑनलाईन बद्दल. पहिले ना लोकांना जास्त करून ऑफलाईन गेम खेळत होते, क्रिकेट, टायर फिरवणे, लुडो असेल, विटीदांडू असेल, कॅरम असेल, भोवरा असेल, पत्ते असेल, हे सर्व ऑफलाईन गेम आधी खेळायची लोक जास्त प्रमाणात. आणि आता लोक जास्त ऑनलाईन गेम खेळतात, म्हणून त्यांनी BGMI दाखवला आहे. हे बघा, STD, ISD, PCO हे आता फक्त ना वाचण्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे, कारण की मोबाईलचा आता जमाना आलाय आणि ह्या सर्व गोष्टी आता नष्ट झालेल्या आहेत. आणि इथे खूप मोठा प्राउन्स आहे आणि तो प्लॅस्टिक बॉटलनी बनवलेला आहे. म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून आपण चांगल्या प्रकारे काय काय वस्तू बनवू शकतो ते दाखवलं आहे. पैसे नाही खुद के देखने का If you find any suspicious item, please inform the police immediately. If anyone has any difficulty, please contact the help center. The entire premises of the Kalagara festival is under CCTV surveillance. Thank you. तुम्ही जर इथे आलात आणि तुमचे चालून चालून पाय वगैरे दुखत असेल, तर तुम्ही विश्रांतीसाठी तिथे जाऊन तुम्ही बसू शकता आणि तिथूनही तुम्ही तो जो काही नजारा आहे तो बघू शकता.
आणि मी ना या हृदयाच्या इथे पोचलो आहे आणि या हृदयाच्या इथे ना मुंबईमध्ये जी काही फेमस ठिकाणं आहेत ना ती दाखवली गेलेली आहेत आणि इथे लिहिलं सुद्धा आहे मुंबई आमची आम्ही मुंबईचे मुंबई मेरी जान हार्ट ऑफ मुंबई आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा पुतळा दाखवला आहे लालबागचा राजा सुद्धा दाखवला आहे आणि मुंबईची लाईफलाईन म्हणजे रेल्वे सुद्धा दाखवली आहे जमा न होने दें अपने बच्चे खेलने के दिवस इथे दाखवली गेलेली आहे मुंबईची फेमस अशी काली पिवली टॅक्सी आणि ही सुद्धा मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत स्टॉल आहेत जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि चालता फिरताना जी काही रस्त्याच्या मध्ये जी काही कला दिसते तर ती तुम्ही बघू शकता वाचू शकता आणि त्या कलेबद्दल जाणून घेऊ शकता आणि इथपर्यंतच आहे कालाघोडा आर्ट फेस्टिवल आणि समोर आहे तो एक्झिट आहे आणि आता मी सुद्धा इथून निघणार आहे आणि तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्की या मी जे काही ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यापेक्षा अजून खूप काही बघण्यासारखं आहे इथे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला असालच नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही जर इथे आला असाल तरीही कमेंटमध्ये सांगा सर्वांना शेअर करा तुमच्या फॅमिलीला मित्रांना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून मी जे काही ब्लॉग टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तो सर्वांना खूप प्रेम